हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आणि तुम्ही बघू शकत असाल मी पिंक आय मेकअप क्रिएट केला आहे, जो सॉफ्ट ग्लॅममध्ये येतो आणि बिलकुल सिंपल आहे. तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि यासाठी मी यूज केलं आहे मार्सचं द सिटी पॅराडाईज आणि मुंबई या पॅलेटचं नाव आहे. तुमच्यानुसार तुम्ही कोणतंही पॅलेट घेऊ शकता. तर चला मग बघूया. तर सगळ्यात पहिले मी स्विस ब्युटीचं कन्सिलर घेतलं आहे आणि सायन्स टेबल शेड आहे हा. तो पूर्ण मी लीडवर लावून घेते आणि व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं, कारण की मेकअपमध्ये ना कन्सिलिंग करणं खूप व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. तुमचा मेकअप चांगलाही क्रिएट होतो, नाहीतर तो एकदम असा ब्लॅकिशसुद्धा दिसतो. तर एकदम व्हाईट शेड यूज करा, जोही असेल तुमच्याकडे कन्सिलर, आणि तो लीडवर पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर एखादं कोणतंही कॉम्पॅक्ट, मी यातलंच कॉम्पॅक्ट आहे सिटी पॅराडाईजमधलं मार्सचं, तेच कॉम्पॅक्ट यूज केलं आहे. मी तुम्हाला पॅलेटही दाखवेल समोर. ही बघा, ही मुंबईचं सिटी पॅराडाईज म्हणून नाव आहे या पॅलेटचं. आणि यात 4 असे पूर्ण कॉन्टोर, कॉम्पॅक्ट, ब्लश, हायलायटरचे शेड आहे आणि बाकी आय शॅडो आहे. तर मी त्यातलंच कॉम्पॅक्ट यूज केला आहे. ठीक आहे. तर मी आता हा पिंक जो ब्लश शेड आहे ना, तो ट्रान्झिशन शेडमधून यूज केला आहे. तो पूर्ण लीडवर लावून घेते आणि ब्लेंडिंग खूप छान करता आली पाहिजे. तुमची ब्लेंडिंग जेवढी चांगली राहील ना, तेवढाच तो लुक आय मेकअपचा चांगला क्रिएट होईल. नाहीतर जर तुम्ही ब्लेंडिंगमध्ये फेल झाले तर तो थोडा पॅचीसा दिसेल. तर ब्लेंडिंग घाई नाही करायची, मस्त ब्लेंड करायचं व्यवस्थित. त्याला थोडा वेळ लागला तरी चालेल, पण ब्लेंडिंग इज द की, हे तर तुम्हाला माहीतच असेल. तर छान ब्लेंड करा आय मेकअप करण्याआधी. ठीक आहे. मी वरती पण आणि लोअर वॉटर लाईनला पण थोडं ते शेड जस्ट लावून घेतलं आहे. आणि आता मी जो थोडा डार्क पिंक टोन आहे त्या पॅलेटमध्ये, तो शेड घेतला आणि तो आउटर कॉर्नरला ब्लेंड करून घेत आहे. आणि थोडा छोटा म्हणजे ब्रश घ्यायचा आहे. जर तुमचे आईजच्या शेपनुसार तुम्ही ब्रशेस यूज करू शकता. तर एक ट्रान्झिशन शेडसाठी ना तुम्ही मोठा ब्रश घेतला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला जर आय मेकअप तेवढा येत नसेल किंवा तुम्ही बिगिनर आहात, तर ना ब्रशेसमध्ये इन्व्हेस्ट करा. जेवढा ब्रशमध्ये तुम्ही चांगला इन्व्हेस्ट कराल ना, तर तेवढंच तुमचा आय मेकअप करायला तुम्हाला प्रॉब्लेम नाही जाणार. तर छोटे ब्लेंडिंग ब्रशनी ना व्यवस्थित तुम्हाला ब्लेंड करता येईल, तो सगळीकडे हे पसरणार नाही. तर हे मी बेरीचे ब्रशेस यूज करत आहे आय शॅडो ब्लेंडिंगसाठी. तर मी पूर्ण पिंक जो शेड आहे, जो मला जसा कलर त्याचा बिल्ड करायचा आहे ना, मी तसं तो कलर घेत आहे. ठीक आहे. तर आता यातलंच ब्लॅक शेड यूज करत आहे मी. सॉरी, तो थोडा तुटलेला होता, तर इग्नोर करा. तर ना सॉफ्टली, म्हणजे मी जास्त ब्लॅक कलर यूज नाही केला, एकदम डार्किश म्हणून. जस्ट मला ना थोडासा एक डार्किश लुक पाहिजे होता, म्हणजे एकदम जास्तही डार्क नाही की ब्लॅक ब्लॅक करून ठेवून द्यायचं, बस थोडंसं. आणि पुन्हा तोच पिंक शेड घेऊन ना मी अजून त्याला डार्क करत आहे. तुम्हाला जेवढं डार्किश कलरमध्ये जायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता, आणि जेवढं तुम्हाला फ्रेंड ठेवायचं आहे तेवढंही तुम्ही ठेवू शकता. इट्स अप टू यू. सगळं आपल्याला डिपेंड आहे आय मेकअपमध्ये कसं लुक आपल्याला क्रिएट करायचं आहे. ठीक आहे. तर तुमच्या पद्धतीने तुम्हीही करू शकता. तर मी इथे ब्लॅक कलर व्यवस्थित ब्लेंड करून घेतला आणि त्यातलाही पिंकही चांगला ब्लेंड करून घेतला. तर यामध्ये जो पिंक शिमर आहे तर तो मी आयबॉलवरती लावून घेत आहे. आणि फिंगरनीच लावा. ब्रशपेक्षा ना जे शिमरचे शेड्स असतात ते फिंगरनी चांगले लागतात आणि उठून दिसतात. ठीक आहे. तर फिंगरनीच करा. ठीक आहे. आणि जस्ट इनर कॉर्नरमध्ये ना मी त्यातलाच एक येल्लो कलरचा शेड आहे, तुम्हाला दिसत असेल, शिमरमध्ये आहे. तर तो थोडंसं जस्ट लावून घेत आहे, म्हणजे जस्ट थोडं, खूप ओव्हरही नाही, जस्ट शेडिंग म्हणून मी जस्ट लावला आहेत. आणि त्यातलाच जो ब्लॅक कलर आहे ना, पुन्हा मी घेतला आहे आणि जस्ट लायनर टाईप तुम्ही लावून घ्या व्यवस्थित. एखाद्या आयलायनरच्या ब्रशने वगैरे, जो पॉइंटेड असतो तो. ठीक आहे. तर मी इथे आय शॅडोज लावून घेते. मी कोणता आयलायनर किंवा काजळ किंवा कोणतं जेल लायनर नाही लावून घेतला आहे. तुम्हाला काही नसेल आपल्याकडे तर ॲज अ आय शॅडोसुद्धा आपण लायनर लावू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही आहे की तुमच्याकडे आयलायनरच वगैरे पाहिजे नसेल. तर चांगला जर ब्लॅक कलरमध्ये आय शॅडो असेल ना, तर तुम्ही ॲज अ लायनरसुद्धा यूज करू शकता. ठीक आहे. तर मी तोच लायनर म्हणून
आय शॅडो लावला आहे. आणि जर तुम्हाला विंग काढायची असेल तर विंगही काढू शकता. मी जस्ट सॉफ्टली काढली आहे, खूप जास्तही नाही, जस्ट लाईन दिली आहे त्याला. आणि तुम्हाला जेवढं वरती मोठा लायनर द्यायचा आहे तेवढा देऊ शकता किंवा एकदम पातळही देऊ शकता. आणि मी त्याच ब्रशनं ना थोडंसं ब्लेंड करत आहे की तो ब्लेंडेड दिसेल, हार्श लाईन नाही दिसली पाहिजे त्यामध्ये. आणि थोडासा जो फ्लफी ब्रश आहे ना त्याने मी अजून ब्लेंड करत आहे की तो ब्लेंडेड असा पिंक शेड मध्ये मर्ज झाला पाहिजे अशासारखं. ठीक आहे. आणि इथे मी काजळ लावून घेते आहे अप्पर वॉटर लाईनला. आणि हे नायकाचं काजळ आहे. मी अप्पर वॉटर लाईन आणि लोअर वॉटर लाईनला लावत आहे. आणि जस्ट खूप डार्क काजळ नाही घ्यायचं आहे मला, जस्ट सॉफ्टली लावून घेत. नंतर एक ब्लॅक कलरचा तो जो पॅलेटमधला आय शॅडो होता तोच घेऊन मी लोअर वॉटर लाईनला व्यवस्थित ब्लेंड करून घेते, जे मी काजळ लावला आहे त्याच्या खाली, की तो ब्लेंडेड दिसेल. ठीक आहे. तर त्यालाही लावून घेऊ शकता. आणि तुम्ही काजळही डार्क घेऊ शकता. तर तुम्हाला डार्क काजळ पूर्ण वॉटर लाईनपर्यंत जर पाहिजे नसेल तर एकदम स्मोकी लुक म्हणतात ना, एकदम बोल्ड टाईप, तर तेही करू शकता. मला सॉफ्ट ठेवायचं होतं म्हणून मी सॉफ्टलीच केलं. आणि जे कलर मी वरती यूज केले होते तेच कलर मी लोअर वॉटर लाईनला पण मी लावून घेते. जस्ट लावून घ्या आणि ब्लेंड करा. तर आणि खूप जण काय करतात, वरती मेकअप केल्यानंतर आय शॅडो लावतात आणि खाली वॉटर लाईनला काहीच करत नाही आय शॅडोज वगैरे, तर ते एकदम असं अनप्रोफेशनल वाटते. तर तुम्हाला जर वाटत असेल की तुमचा लुक उठून यायचा असेल तर या प्रकारे करा, तर तो खूप छान दिसेल. तुम्ही या पॅलेटमधून भरपूर आय मेकअप क्रिएट करू शकता. आणि मीही या पॅलेटमधून भरपूर आय मेकअप क्रिएट करून दाखवेल. तेही व्हिडिओ नक्की बघा. आणि आवडले तर नक्की लाईक करा. आणि या व्हिडिओला पण जर आवडला असेल हा मेकअप तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.